नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत गावाकडे आणि आलेलो आहोत आपण काजूच्या बिया काढण्यासाठी। आणि ही आपली एक छोटीशी जागा आहे। इथे पहा, इथे आपण डेव्हलपमेंट केलेली आहे, नारळ वगैरे लावलेले आहेत, प्रत्येक वेगवेगळी झाडे लावलेली आहेत इथे। पहा, झाड आहे। चला पुढे काजू काढायला चाललो आपण आता। पाहूया किती मिळतात ते काजू। आलेलो आहोत शेतामध्ये, ही नारळाची बाग आहे आपली। हे पहा पहा, चला मित्रांनो, आता आपण जरा काजूच्या बिया काढायला आलेलो आहोत आज। बघूया किती बिया मिळतात ते आपल्याला। पहा, अशा पडलेल्या बिया मिळतात, या हवेने पडलेल्या आहेत। आपण पुढच्या काजूत पण जाणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत शेतामध्ये, आणि शेतामध्ये आता आपण काजूच्या झाडावर चढलेलो आहोत। आणि भरपूर वर्षांनी काजूती चढण्याचा आपला अनुभव आहे। आज भरपूर दिवसांनी मी काजूती चढतोय। आणि आज काजूचा जो घरचा रेट आहे ओल्या, हा मार्केटमध्ये 800 रुपये आहे। आणि सुका काजू आता 150 रुपये, 160 रुपये रेट चालू आहे। मित्रांनो, आपण बघत असणार ओले गर आणि सुके गर एवढे महाग का मिळतात। तर अशा पद्धतीने वरती चढून सुक्या बिया ओल्या बिया काढाव्या लागतात, तेव्हा कुठे आपले ते पैसे मिळतात। आपण रेट करत असतो, जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण रेट करतो की एवढ्या आम्हाला एवढ्या रुपयाला द्या, पण त्याच्यामागे मेहनत पण खूप असते। तर ती मेहनत काय असते हे लाईव्ह तुम्हाला मी दाखवतोय। हे पहा, आता मी काजूच्या झाडावरतीच उभा आहे, हे पहा। आणि हे बघा, हे खाली बघू शकता तुम्ही, इकडे उंच झाडावरती आहे। आणि इथून आता आपण बिया काढणार आहोत, हे पहा। खूप हवा सुटलेली आहे, अंधार घेऊन आता मी आता बिया काढतोय। मागे मग काढलेले सुके बिया काय केलेस त्या? मागे काढले सुके बिया काय? बघा, हे पहा, हे मुंग्या आहे, हे काळ्या मुंग्यांचा घरटा आहे। मग हे पण एक काळजी घ्यावी लागते। जर तुम्ही ह्याला जास्त हलवलीत ना, तर ह्या मुंग्या पूर्ण झाडात पसरतात।
आता हा मोहर आहे तो अजून बिया होतील काय त्या? त्याच्यामुळे जास्त पाडायला मन होत नाही हो. मित्रांनो, ही अशी कसरत असते बिया काढते वेळी. हे पहा, हे तुम्हाला हे लाईव्ह दाखवतो मी. कदाचित ह्याच्या आधी बघितलं असेल नसेल काय माहिती नाही. आपण लाईव्ह व्हिडिओ दाखवतो. हे पहा, तर आपण बिया हे काढूया आता. नमस्कार मित्रांनो, आता आपण आपल्या बिया काढून झालेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवत होता आपण एक अर्धा तास इथे बिया काढत होतो. झाडं पण चढवून बिया काढलेल्या आहेत. ह्या पहा, इथे बिया काढण्यासाठी पण खूप मेहनत आहे मित्रांनो. जेवढं आपल्याला सोपं वाटतं तेवढं नाही आहे. हे पहा, पहा मित्रांनो, अशी लागवड आहे. आपली डेव्हलपमेंट चाललेली आहे छोटी मोठी. त्या पहा, एवढ्या बिया मिळाल्यात आपल्याला. त्या पहा, सुक्या ओल्या सगळ्या मिक्स आहेत. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आवडली तर ह्या व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येणार आहे. हे पहा मित्रांनो, यावर्षी आंबे नाही आहेत काय, हे मात्र 5-6 आंबे आहेत. हे लास्टपर्यंत राहतील की नाही याची गॅरंटी नाही. हे पहा, यावर्षी हापूस जास्त नाही आलेला आहे. गेल्या वर्षी हा आंबा खूप आलेला. आता पुढच्या वर्षी येईल हा आंबा, कारण 1 वर्ष गॅप टाकून येतो. आणि हा पूर्ण गेल्या वर्षी हा कलम आलेला आपला. हे पहा, एवढा मोठा कलम आहे हा. यावर्षी आलेला नाही आहे. पुढच्या वर्षी नक्की येईल तो. तर अशा पद्धतीने आपलं हे काम चालू आहे मित्रांनो, डेव्हलपमेंटचं. मी जेव्हा गावाला येतो 8 दिवसांनी, तेव्हा काही ना काय लागवड असेल किंवा छोटी मोठी कामं असतील हे करून जातो. हे पहा, हे पहा, एवढ्या बिया मिळाल्यात आपल्याला. हे पहा मित्रांनो, हे काजूचं झाड आहे. हे पहा, इथून आपण चढलेलो वरती आणि तिथे आपण बसले होतो. आता आपण काही बिया खालून काढणार आहोत. गरकोणी. तर मित्रांनो, आज आपण एक तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो काजूच्या बिया काढण्याची. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा
आणि सुनील रटाटे या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो, कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. आणि एक झलक दाखवतो तुम्हाला आपल्या इकडे आपण जी झाडं लावली त्याची. हे पहा, हे पहा, हे नारळाची झाडं आहेत, सुपारीची आहेत. हे पहा.